या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। जब से सोलापुर शहर में पुलिस आयुक्त एम राजकुमार ने पुलिस आयुक्त के पदभार को संभाला है, तब से सोलापुर शहर की पुलिस प्रशासन एक्शन मूड में दिख रही है। आता कसं आहे की चांगल्या गोष्टी जर रुजवायच्या असेल तर त्याला काही वेळेस कायद्याचा धाक दाखवून सक्ती करूनच ते रुजवणं गरजेचं आहे। दादा, डॉन ऐसे जो शब्द लिखे गए हैं उन पर भी यहाँ पर कार्रवाई हो रही है। लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। जब से सोलापुर शहर में पुलिस आयुक्त एम राजकुमार ने पुलिस आयुक्त के पदभार को संभाला है, तब से सोलापुर शहर की पुलिस प्रशासन एक्शन मूड में दिख रही है। जी हाँ, सोलापुर शहर में पुलिस आयुक्त एम राजकुमार ने वाहतूकदारों को निर्देश दिए हैं और सोलापुर शहर में जितने पुलिस अधिकारी हैं उनको ये आदेश दिया गया है कि सोलापुर शहर में ट्रैफिक के नियमों का उल्लंघन कर, आरटीओ के नियमों का उल्लंघन कर गाड़ियां चलाने वालों पर सख्त कार्रवाई की जाए। जिस तरह से सरकार, डॉन, दादा मानुस इस तरह से नंबर प्लेट पर लिखा जाता है, उस पर भी पुलिस प्रशासन की ओर से बड़ी कार्रवाई करने के आदेश पुलिस आयुक्त एम राजकुमार ने दिए हैं। इस वक्त मेरी मौजूदगी है सोलापुर शहर के शिवाजी चौक परिसर में और यहाँ पर आप देख सकते हैं कि किस तरह से पुलिस प्रशासन के आला अधिकारी हो या कर्मचारी हो यहाँ पर कार्रवाई कर रहे हैं और जो लोग पुलिस आरटीओ के नियमों का, ट्रैफिक के नियमों का उल्लंघन कर यहाँ पर गाड़ियां चला रहे हैं को यहाँ पर जब्त किया जा रहा है। देख सकते हैं कि जिस तरह से नंबर पर वाहतूक के नियमों का उल्लंघन कर, ट्रैफिक के नियमों का उल्लंघन कर यहाँ पर दादा, डॉन ऐसे जो शब्द लिखे गए हैं उन पर भी यहाँ पर कार्रवाई हो रही है। हम लोक प्रधान न्यूज चैनल के माध्यम से आपसे आह्वान करते हैं, अपील करते हैं कि प्रशासन ने आपको जो नियम दिए हैं उस नियम में रहकर ही गाड़ियां चलाएं, नहीं तो आप पर कार्रवाई हो सकती है। लोक प्रधान न्यूज चॅनल से मैनुद्दीन नदाब, सोलापूर। आपल्या माध्यमातून जनतेला, शहरवासियांना आव्हान आहे पोलीस प्रशासनातर्फे की त्यांनी वाहन सार्वजनिक ठिकाणी चालत असताना आपले वाहनाचे कागदपत्र ओरिजिनल नंतर झेरॉक्स तर सोबत ठेवावे, इन्शुरन्स काढला किंवा नाही याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणावे, अन्यथा कारवाई होईल। तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये। 18 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत विदाउट ड्रायव्हिंग करणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यावी, नाहीतर पालकावर पण दंड होतो आणि जो चालवणार आहे अल्पवयीन त्याच्यावर पण दंड होतो। अशाप्रमाणे मोठा त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। तसेच ऑटो चालकांना पण आम्ही आमचे सीपी सर यांनी पण आवाहन केलेलं आहे, त्यांनी ड्रेस परिधान करणं, ऑटो व्यवस्थितरित्या रस्त्यावर अडथळा होणार नाही अशा पद्धतीने उभा करणं आणि समोरील फ्रंट सीटवर प्रवासी बसणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकावर पण कारवाया तीव्र स्वरूपात चालू केलेल्या आहेत। तसेच सायलेन्सर जे बुलेट असतात, सायलेन्सर चेंज करून मोठ्या आवाजामध्ये जे हुल्लडबाजी करतात त्यांच्यावर सक्त कारवाई चालू करण्यात आलेली आहे। आता कसं आहे की चांगल्या गोष्टी जर रुजवायच्या असेल तर त्याला काही वेळेस कायद्याचा धाक दाखवून सक्ती करूनच ते रुजवणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे लोकांमध्ये शिस्त लागत आहे। स्वतःपासून प्रत्येक नागरिकाने शिस्त बाळगणं आवश्यक आहे। समजा आमच्या जर कारवाईला पोलीस दिसते म्हणून तो पळून जातो, परंतु चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे, त्याच्यामध्ये पण ट्रिपल शीट, मोबाईल चालवणे किंवा नियमाचा उल्लंघन करून वाहन चालवणे, तर अशा प्रकारे त्यांच्यावर पण कारवाई चालू केलेल्या आहेत। शहर दक्षिण विभागामध्ये आतापर्यंत 55 बुलेटचे सायलेन्सर चेंज कारवाया करण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते ताब्यात घेण्यात आले। आता आमच्या वरिष्ठांचे सीपी सरांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक या ठिकाणी वाहनाची जास्तच गर्दी राहते संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे आम्ही आमच्या मतीला आणखीन आरसीपी प्लाटून घेऊन या ठिकाणी जे ऑटो चालक जे कुठेही वाहन थांबवतात प्रवासी घेण्यासाठी त्याप्रमाणे त्यांना कारवाई करत आहोत। तसेच जे फळांची गाडी जे रस्त्याच्या मध्ये येऊन अडथळा करत होते त्यांना पण 2 सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्यावर पण कारवाई चालू आहे। या कारवाया अशाच पुढे तीव्र स्वरूपात चालू राहणार आहेत। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापुर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात
तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना, प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.